वाटलंय का की जगात दोन व्यक्तींचा संघर्ष इतका मोठा कसा होऊ शकतो की तो संपूर्ण देशाचं अगदी संपूर्ण जगाचं भविष्य ठरवेल। आजचा आपला विषय आहे असाच एक संघर्ष। अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि तंत्रज्ञानाच्या युगाचे अग्रगण्य नायक एलॉन मस्क यांच्यातील संघर्ष। या दोघांच्या मतभेदांमध्ये केवळ वैयक्तिक वाद नाही तर जगाच्या भविष्यासाठी एक प्रश्न गुंफलेला आहे। आपण निसर्गाच्या संरक्षित करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाला प्राधान्य द्यायचं की पुन्हा जुन्या उद्योगांवर आपलं सोनं गुंतवायचं? ही टक्कर केवळ अमेरिकेपुरती मर्यादित नाही, याचा परिणाम जगभराच्या बाजारपेठा, पर्यावरण, आर्थिक धोरणं आणि अगदी आपल्या रोजच्या जीवनावरही होत आहे। तर चला या थरारक संघर्षाचा वेध घेऊ आणि पाहूयात ट्रम्प आणि मस्क यांच्यातील हा अनोखा संघर्ष आपल्याला काय शिकवतो आणि भविष्यात आपलं जग कसं दिसू शकतं। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय अपडेट MH। आता थोडक्यात पाहूयात की हा संघर्ष आहे तरी काय। डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या अमेरिका प्रथम धोरणामुळे परिचित आहेत। त्यांच्या मते अमेरिकेची आर्थिक उन्नती आणि रोजगार निर्मितीसाठी पारंपरिक ऊर्जा स्रोत कोळसा, तेल, नैसर्गिक वायू हे अत्यंत आवश्यक आहेत। ट्रम्प यांना वाटतं की या उद्योगांना पाठबळ दिल्यास देशाचा विकास थांबेल आणि अमेरिकेची जागतिक महत्त्वाची भूमिका धूसर होईल। या पार्श्वभूमीवर ट्रम्पनी वन बिग ब्युटिफुल बिल नावाचं विधेयक मांडलंय, जे पारंपरिक ऊर्जा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार आहे। त्यांचा दावा आहे की हे विधेयक अमेरिकेतील उद्योगांना चालना देईल, रोजगार वाढेल आणि देशाचा आर्थिक सूर सुधारेल। तर आता एलॉन मस्क यांचा विचार करूयात। मस्क हे आधुनिक काळातील तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाचे मुख्य प्रवर्तक आहेत। टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांद्वारे त्यांनी स्वच्छ ऊर्जा आणि अंतराळ संशोधन यामध्ये मोठा आदर्श निर्माण केलेला आहे। मस्क यांचा विश्वास आहे की पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि दीर्घकालीन विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं अनिवार्य आहे। मस्क यांच्या मते ट्रम्पच्या विधेयकामुळे पारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, पण त्यामुळे प्रदूषण वाढेल आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होईल। त्यामुळे त्यांनी या विधेयकाला तीव्र विरोध केलाय आणि स्वच्छ ऊर्जा आणि नवकल्पनांवर भर देण्याची गरज अधोरेखित केली आहे। या मतभेदांमुळे दोघांमध्ये सार्वजनिक मंचावर, सोशल मीडियावर आणि आर्थिक क्षेत्रात टीका टिप्पणी सुरू झाली आहे। ट्रम्प यांचा दावा आहे की त्यांचा मार्ग देशाच्या हिताचा आहे, तर मस्क यांचा आरोप आहे की हा मार्ग टिकाऊ विकासाला धोका निर्माण करतो। या संघर्षाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येतोय। टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे, ज्यामुळे मस्क यांची वैयक्तिक संपत्तीही कमी झाली आहे। या आर्थिक बदलांमुळे ही टक्कर केवळ राजकारण किंवा वैयक्तिक मतभेदापुरती मर्यादित नाही, तर जागतिक आर्थिक आणि तांत्रिक यंत्रणांवरही मोठा प्रभाव पडतोय। ही टक्कर दोन महत्त्वाच्या दृष्टिकोनांमधील संघर्ष आहे। एकीकडे पारंपरिक उद्योगांवर आधारित विकास, तर दुसरीकडे नवकल्पना आणि पर्यावरण संवर्धन। अमेरिकेसारख्या देशाच्या धोरणांमुळे जागतिक बाजारपेठेवरही मोठा परिणाम पडतोय। भारतासारख्या विकासशील देशांसाठी हा प्रश्न विशेषतः महत्त्वाचा आहे, कारण तिथं स्वच्छ ऊर्जा आणि रोजगार या दोन्ही गरजा तितक्याच प्रासंगिक आहेत। म्हणून हे वादग्रस्त विषय आपल्याला विचार करायला भाग पाडतात। आपण कोणत्या दिशेने जाऊ? पारंपरिकतेला पकडून ठेवून तात्पुरता फायदा घेणं अधिक महत्त्वाचं आहे की दीर्घकालीन टिकाव आणि नवकल्पना स्वीकारणं? मित्रांनो, तुमची मतं मला आणि इतरांना नक्की सांगा। खाली कमेंटमध्ये तुमचे विचार मोकळेपणाने व्यक्त करा। आणि हो, अशाच सखोल पण समजायला सोप्या विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आणि पाहत रहा अपडेट MH। रहा नेहमी अपडेट।